अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये वंचित विजयी झालेली आहे। चोहोटा जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणुकीमध्ये वंचितने झेंडा रोवलेला आहे। वंचितचे उमेदवार निवडून आलेले आहेत। योगेश पंजाबराव वडाळ 3781 मतं घेऊन विजयी झालेले आहेत। प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराचा 1394 मतांनी यावेळेला पराभव झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार 1160 मतांसह चौथ्या क्रमांकावरती आहे। तर अकोला पोटनिवडणुकीमध्ये वंचित विजयी झालेला आहे। चोहोटा जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणुकीत वंचितने झेंडा रोवलेला आणि वंचितचे उमेदवार विजयी झालेले आहेत। योगेश पंजाबराव वडाळ हे 3781 मतं घेऊन विजयी झालेले आहेत, तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराचा 1394 मतांनी पराभव झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पवन। अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये वंचित विजयी झालेली आहे, काय माहिती आहे? मी तर अकोला जिल्हा परिषद ची चोहोटा बाजारची जागा तत्कालीन जिल्हा परिषदचे सभापती पंजाबराव वडाळ यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती आणि त्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली। या पोटनिवडणुकीत वंचितने आपलं जे अस्तित्व आहे ते टिकून ठेवलेलं आहे। दिवंगत पंजाबराव वडाळ यांचे सुपुत्र योगेश पंजाबराव वडाळ यांना वंचितने अधिकृत उमेदवारी दिली होती आणि यामध्ये योगेश वडाळ हे 3781 मते घेऊन विजयी झाले। त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार 1394 मतांनी पराभव झाले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना 1160 मतांसह ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेलेले आहेत। त्यामुळे चोहोटा बाजार ही अकोला जिल्हा परिषद मधली सर्वात मोठी जिल्हा परिषद सर्कल म्हणून ओळखली जाते आणि त्यामध्ये वंचितने आपलं अस्तित्व पुन्हा एकदा राखून ठेवलेलं आहे। अमित, पवन, अकोल्यामध्ये नेमकं राजकीय समीकरण कसं आहे? कारण भाजपचा आणि शिवसेनेचा सुद्धा पराभव केलाय। अकोल्यात ग्रामीण भागात अकोला जिल्हा परिषदेवर गेल्या 25 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीची सत्ता एक हाती सत्ता आहे आणि त्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वंचितला मानणारा वर्ग आहे। परंतु त्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने वंचितला टक्कर दिली ते आगामी जिल्हा परिषदच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली हे वंचितला एक विचार करण्यासारखा हे आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे खूप गांभीर्याने बघितलं जात होतं आणि त्यामध्ये वंचितने आपला उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी केलेला आहे। नक्कीच पवन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.